वडोली संघाला जिंकण्याची नामी संधी होती, परंतु अली सुसेने सोडलेला झेल आणि मुन्ना अन्सारीने झेल सोडून चेंडूला रोनाल्डो सारखी फुटबॉल किक मारली आणि चेंडू सीमारेषे पलीकडे गेला चौकार. दीपेश आणि नॉन स्ट्रायकरला स्वरूप गणेश. दीपेश आणि गणेश दोघे सख्खे भाऊ आहेत. अप्पू कुंगले नॉन स्ट्राइकला आहे मोठा आणि स्ट्राइकला आहे दीपेश छोटा. त्याला टोपण नाव काय? बंधू काय नाव? अच्छा, दोघे बंधू आहेत. बघा नवरूप बघा यांचं, जग्गाचं नवरूप. थोडासा थकेला आहे जग्गा. पहिले कसा हट्टा कट्टा वाटत होता, त्यांनी सध्या डायटिंग केलेली आहे, फक्त डाळ पाणी पितात. पुढचा चेंडू वा. एक रन आली आहे का? पहिल्या चेंडूर एक धाव. पुन्हा एकदा अब्बूया शरकरला दुसरा चेंडू राईट आर्म उर्ध विकेट. यावेळेला मात्र कळला प्रहार. लंबाचे ताकद से भरा हुआ तगड़ा शॉट डीप स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून आलेला उतुंग टोलेच्या. धाव संख्या जाऊन पोहोचली बिनबाद 7. काय जबरदस्त षटकार आलाय तो गणेश यांच्या दीपेश यांच्या बॅटमधनं. पुढचा चेंडू अप्पू यांचा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू अवांतर. धाव संख्या हात समांतर, धाव अवांतर, धाव संख्या 8. वेगावर भर देतोय राजा जाधव मास्टर माइंड. टायमिंग त्यांचा झालेला व्यायामशाळेत जाण्याचा. एक रन पडून काढली जाते. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 9 वर. दिवसभर त्यांनी खूप मेहनत केलेली आहे आणि एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये हिंडून फिरून थकवा येतो. थकवा आल्यामुळं त्यांना आता एनर्जी ड्रिंकची अत्यंत सक्त गरज आहे. पुन्हा एकदा चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलं जातं. एक रन पडून काढली जाते. एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचली ती 10 वर. जबरदस्त आपल्याला एक जबरदस्त रंगतदार सामना. खरं तर प्रथमेश ठाकरे पहिल्या सामन्यामध्ये खेळला, दिमागदार खेळ केला, चॅम्पियन सारखा खेळ केला. अली सुसे टेंशन मध्ये घरी जात आहेत. काही टेंशन घेऊ नका, मैच में ये होता रहता है, फिर से अगले साल भरो. 5 चेंडू मध्ये धावा झालेल्या आहेत 11. पहिल्या चेंडू षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडू चांगलं कमबॅक केलेलं अप्पूने नंतरच्या चेंडू सगळे फलंदाजाला केलंय गप्पू. बघा पुन्हा एकदा धावबाद करण्याची संधी होती. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जाऊन चेंडू पकडला, फेकला, एक रन पळू काढले. धाव संख्या जाऊन पुरली ती 12. पहिलं षटक संपलंय. 12 धावा आलेल्या आहेत. राजा जाधव मास्टर माइंड त्या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतलेली. या रखरखत्या उन्हात आज दुसरा दिवस आहे. 40 डिग्री सेल्सिअस मध्ये थकान महसूस झालेली त्यांना सुद्धा. आणि थकान महसूस झाली की त्यांना एनर्जी ड्रिंक घ्यावंसं वाटतं. चला दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण येतोय? माही कुंगले. माहीद माईज. ओके, कठीण नाव आहेत, कठीण.
दक्षिण आफ्रिकेतल्या खेळाडूंची जशी नावं वाचायला कठीण तशी हा राया संघाची पण कारण अरेबिक वर्ड आहेत ना स्पेसिफिक आपण कमी ऐकतो. गोलंदाजीसाठी माईज येतोय. एक अष्टपैलू असा खेळाडू आहे आणि स्ट्रायकरला फलंदाज कोण आहे? गणेश. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला तडाखा आणला जातोय. 1 रन पडून काढली होती. एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचली ती 13 वर. अगदी हातात तोंडाशी आलेला संघ विजयी वडवली संघ AI स्पोर्ट्सने हातात तोंडाशी आलेला विजय घालवलेला आहे. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. वेगवान मारा. पंच आमच्या दिशेने वळतायत. हात समांतर धाव अवांतर. धाव संख्या 14. अगदी हातात तोंडाशी आलेला विजय अली सुसे आणि मुन्ना अन्सारी यांच्या चुक्यांमुळं हातात तोंडाशी आलेला विजय वडोली संघाने गमावलेला आहे. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र वेगवान मारा. अप्रतिम अनप्लेएबल डिलिव्हरी. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजाला गुंगारा दिला जातोय. फलंदाजाच्या बॅटीला वाकुल्या दाखवत चेंडू निघून जातोय. लहराती हुई बलखाती हुई अंगड़ाई लेते हुई आणि फलंदाजाच्या बॅटला वाकुल्या दाखवत टाटा बाय बाय करत चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. या षटकातले 2 चेंडू टाकून झालेले आहेत. अतिशय नियंत्रित मारा. कसी हुई सदी हुई नापी नपी तुली घातक गेंदबाजी. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड. यावेळेला मात्र चेंडूला उडवलंय आणि हा षटकार जातोय. वाट एफर्ट. अप्पूने जबरदस्त अचाट अफाट अमानवी स्पायडरमॅन ही मॅनला लाजवेल अशा प्रकारची गोल. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या वडवली मधी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या वडवली मधी. बुरे साहेबांचं काय जबरदस्त अचाट अफाट प्रयत्न अप्पू यांचा. हाताला चेंडू स्पर्शून गेला. फेअर डिलिव्हरी. अगदी सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा हा चित्त थरारक झेल ठरला असता. व्हॉट अन एफर्ट अप्पू. खरं नाव त्यांचं सुलतान आहे. प्रेमाने त्यांना मित्र अप्पू म्हणतात. वा सुरेख निर्धाव चेंडू. सुलतान कुंगले स्पॉन्सर आहे का? अच्छा. या संघाचे प्रोप्रायटर आमच्या बाजूला बसले. सुलतान कुंगले यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी आहे. सुरुवातीला मला कुंबळे ऐकायला वाटलं. अनिल कुंबळे सारखं नाव. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय. 1 रन पडून काढले. ती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु नाकामयाब होतोय. फलंदाज बाद होतोय. पुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये. शेवटच्या टोपणी सामने आयोजित केल्यात उचलत्या वडवली मध्ये. शेवटच्या टोपणी सामने आयोजित केल्यात उचलत्या वडवली मध्ये. शेवटच्या टोपणी सामने आयोजित केल्यात उचलत्या वडवली मध्ये. शेवटचा चेंडू बाकी आहे. 21 धावा झालेल्या आहेत. 1 to go. नवीन फलंदाज सतीश येतोय. शेवटचा चेंडू बघूया याच्यावर एखादा गोल्डन षटकार येतो. चेंडू निर्धाव पडतो की वाईट बॉल पडतोय की गडी बाद होतोय. शेवटचा चेंडू. काय एफर्ट केला होता अप्पूने. साधारणतः 6 फूट उंची असलेला खेळाडू आपल्या जागेवरनं 3 इंच उडी मारली वर. 3 फूट म्हणजे 9 फुटावरचा चेंडू पकडण्याचा अचाट अपाट प्रयत्न. शेवटचा चेंडू निर्धाव चेंडू. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. षटक संपल्याची उद्घोषणा. 21 धावा झालेल्या आहेत. 1 बाद 21. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 22 धावा.
बघा मास्टर माइंड राजा जाधव काहीतरी मनात विचार करतायत की काय करावं. संध्याकाळची वेळ झालेली आहे, म्हणजे बक्षीस समारंभाचं नियोजन काय करावं, कसं करावं, कोणाच्या हस्ते कुठली ट्रॉफी द्यावी. नाही हो हो पंचाचं नाव गुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये. सेवंता डुपणी सामने आयोजित केल्यात उचरक्या वडवलीमध्ये. सेवंता डुपणी सामने आयोजित केल्यात उचरक्या वडवलीमध्ये. सेवंता डुपणी सामने आयोजित केल्यात उचरक्या वडवलीमध्ये. अफजान सुसे आणि राजा जाधव यांची जी डान्सिंगची कॅसेट आहे ना, क्लिप इतकी व्हायरल झालेली आहे, अख्ख्या महाराष्ट्रातून त्यांना लाईक आलेले आहेत. बघा बघा जग्गा व्यायाम करतोय. हा हा चलेगा चलेगा. ए लावा गाणी, एकदा गाणी लावा, आहे टाइम आहे, लावा. गुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये. सेवंता डुपणी सामने आयोजित केल्यात उचरक्या वडवलीमध्ये. सेवंता डुपणी सामने आयोजित केल्यात उचरक्या वडवलीमध्ये. सेवंता डुपणी सामने आयोजित केल्यात उचरक्या वडवलीमध्ये. हे क्रिकेटचा महासंग्राम भरलाय आज या वडवली गावात. आज या वडवली गावात. आज या वडवली गावात. सेवंता ग्रुपनी आयोजन केलाय. आयोजन केलाय एक नंबर. आयोजन केलाय एक नंबर. आयोजन केलाय एक नंबर. हे साऱ्या प्रेक्षकांची या स्पर्धेचे दोन्ही मास्टर माइंड सेवन ग्रुपचे प्रोप्रायटर असलेले अरमान भाई सुसे आणि त्यांचा उजवा हात सय्यद बंडा राजा जाधव मास्टर माइंड. टाइम झालेला आहे. हा खुर्च्यावरनं लहान मुलं बसली, त्यांना विनंती आहे की उम्रदराज आणि खेळाडूंना बसायला खुर्च्या द्या. उठवा त्यांना, नाही तर कुयलू टाका त्यांच्या अंगावर. कामरान आणि अप्पू का? कामरान आणि अप्पूने काय खेळ केला होता. नाऱ्याच्या मैदानावर टीम गोरसईबीला 1 साइड हरवलं होतं. गोलंदाज सतीश 12 चेंडू 22 धावा. पहिला चेंडू उडवलाय. टाटा बाय बाय करत चेंडू स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यानं उतुंग गगनचुंबी टोले जंग चटकार. जमले सारी साऱ्या प्रेक्षकांची गावकऱ्यांची गर्दी जमले सारी. तसं गुरे साहेबांचं नाव उपसरपंचाचं नाव. पहिल्या चेंडू 6 धावा दरकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दे दनादन. जॉन जानी जनार्दन पोलिशी मार अंजर पंजर ढिला. हे क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचरक्या वडवलीमध्ये. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचरक्या वडवलीमध्ये. गुरे साहेबांचं नाव उपसरपंचाचं नाव. गुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये. सेवंता डुपणी सामने आयोजित केल्यात उचरक्या वडवलीमध्ये. सेवंता डुपणी सामने आयोजित केल्यात उचरक्या वडवली. त्याला 1 रन पडून काढली जाते. वाईड बॉलचा इशारा. वाईड +1 अवांतर. एकच. ओके ओके. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 13. या षटकाराबद्दल तमचित मुल्ला किशान अमैरा मुल्ला यांच्याकडनं 100 रुपयाचं रोख बक्षीस आलेले फलंदाज कामरानला.
पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा फेकून दिले की झेल उडतोय. 1 रन पडून काढली जाते. एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 वर. जिंकण्यासाठी जसं 8 रन्स अवे फ्रॉम द विक्ट्री. अजून या षटकातले 3 चेंडू झालेले, 3 चेंडू बाकी आहेत. पुढचा चेंडू 1 रन डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली 15. पुन्हा एकदा सतीश येतो गोलंदाजीसाठी. लगातार 2 चेंडू 2 षटकार मारल्यानंतर सतीश यांची गोलंदाजीचा निष्प्रभ करून ठेवलेली. यानंतरचा होणारा सामना टीम राया विरोधात टीम आलमान. लगेच नाणेफेकीसाठी पोहोचायचंय. टॉस बॉक्स मध्ये टीम आलमान.